सेवेमध्ये तत्पर असे. पावसाळ्याचे दिवस होते. ऋषी त्याला साळीला पाणी देण्यास सांगतात. साळीला पाणी देण्यासाठी एक मोठा पाट असतो. त्या पाटाने पाणी अडवण्याचे अरुणीने खूप प्रयत्न केले, पण पाणी अडवल्या जात नाही. सरते शेवटी अरुणीच्या दांडात आडवा पडला. तेव्हा पाणी साळीला जाऊ लागले. अरुणीने विचार केला, साळ भरपूर आहे, साळीला भिजण्याकरिता एक रात्र तरी लागेल. म्हणून अरुणी त्या दांडातच पडून राहिला. असे करता 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 रात्रीचे 12 वाजले. रात्रीचे 12 वाजले. धौम्य ऋषीला आपल्या शिष्याची आठवण आली आणि ते थेट शाळीच्या शेतात जाऊन हाका मारू लागले, अरुणी, ए अरुणी. अरुणीला गुरुची हाक येत नाही. गुरु दांडाच्या काठाने जात असताना गुरुला अचानक संदीपक अरुणी दांडात बेहोशीत पडलेला दिसला. त्यांनी त्याला वर काढले व त्याला शुद्धीवर आणले व त्याला ज्ञानाचा उपदेश करून त्याचे जीवन कृत्य केले. दृष्टांत झाला सिद्ध. तात्पर्य असे आहे